अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे DBC लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। कापशी तालुका कागद येथील न्यायमूर्ती रानडे हायस्कूल येथील शिक्षक निसार मोहम्मद मोहद्दीन मुल्ला वय 52 वर्ष या शिक्षकाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रकार उघडकीस आला। तसा हा प्रकार 16 जूनपासून सुरू होता। त्या विद्यार्थिनीने आपल्या घरी झालेला प्रकार आज सांगितल्यानंतर सत्य उघड झालं। संबंधित शिक्षकाला ग्रामस्थांनी अक्षरशः अंगावरील कपडे फाडेपर्यंत बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं। असाच प्रकार काही वर्षापूर्वी मुरगुड येथील शाळेमध्ये एका विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी शिक्षक व नागरिकांनी सूचना देऊन त्याची सुटका केली, पण त्याचं वळण काही सुटलं नाही। अशा नराधम शिक्षकाला नोकरीतून निलंबित करल्याशिवाय संस्थेकडे आता पर्याय उरला नाही। आज कापशी गावामध्ये या प्रकारचा निषेध म्हणून संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला। हा शिक्षक कापशी गावचा असल्याचे समजते। मुरगुड पोलीस ठाण्यात या विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार दाखल केली असून PSI वाकळे या पुढील तपास करत आहेत। कापसी पंचक्रोशीत घडलेली ही घटना काळीमा फासणारी आहे। याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला। त्याला नोकरीतून कायमचे काढून टाकावे अशी मागणी जोर धरत आहे। या मुल्ला शिक्षकास यापूर्वी असाच प्रकार त्यांनी केला, त्यावेळी संस्थेने सूचनाबद्ध ताकीद देऊन हा प्रश्न मिटवला होता, पण पुन्हा विद्यार्थिनीशी लैंगिक अत्याचार केल्याचे संस्थेने आज तातडीने निलंबित केलं। पोक्सा अंतर्गत गुन्हाही दाखल करून मुल्ला याला अटक करण्यात आली। धन्यवाद। मी शुभांगी पाटील DBC लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज।